मनू आणि कणी सोनू मस्त झाडावर खेळत आहेत आणि कणी एक सोनू ना खूप आगाव झाले आणि सारखं कणी चावाचावी आणि मारायला बघत असते सगळ्यांना. आणि हो काही दुसते आणि हे सोनू बघा, आपण जसं मनूला 2 घरं आहेत ना, मनू दोन्हीकडे पण येणं जाणं करते, तसं आता हे सोनू पण बघा आता सकाळ सकाळीच इकडं आली आहे खेळायला. तिच्या मनात असं कणी इकडे येते, अजून परत त्यांच्या घरी जाते. आणि आमची मनू पण माझ्याकडे एक दिवस असते, आमच्या शेजारी एक दिवस असते. त्या पण खूप छान सांभाळतात मनूला. पण पिल्ले इकडं दिल्यामुळं कणी ते माझ्याकडे जास्त येणं जाणं करते. पण आता रात्री बघा तिकडंच होते आणि सकाळी आलेली आहे. आणि 2 पिल्ले छान खेळत आहे. आणि कणी कमेंट होती मला की नाही असं म्हणजे आता आम्ही जिथं राहतोय ना तिथं हो का वातावरण कसं आहे माहिती आहे तुम्हाला. आम्ही इथं आमच्या इथं डांबरी रस्ता नाही आहे, चिखल आहे, माती आहे आणि काय काय म्हणतात. आणि पायपुसणीवर जर आपली मांजरं जर बसले तर थोडी आजार होणार आहे का आपल्या मांजरा पिल्ल्यांना? ते नाही होणार, कारण आता पायपुसणी तर दरवाजातच असणार ना. पायपुसणी थोडी कुठं आपण ठेवत असतो का? पायपुसणी म्हटल्या दरवाजातच असणार. आणि ते मस्त दरवाजात बसून बाहेर चिमण्या ते आलेल्या असतात ना, ते बघत बसतात बरं का, ते पायपुसणीवर बसलेले असतात. तर मग पायपुसणी नाही असं चिखलच आहे, घाणच आहे असं एक त्याची खूप मोठ्या कमेंट करतात दर वेळेसला. म्हणजे त्याला किती माहिती आहे ह्यांची म्हणजे भरपूर अशी माहिती आहे काही का असं वाटतं मला. आणि चपाती नाही चारायचं, चांगलं नसतं असं कमेंट होती मला. आणि बघा जर तुम्हाला वाटतं नाही तर चिखलच आहे आणि असं घाणच आहे. आणि एका व्हिडिओमध्ये पांडूच्या निरम्याचा पुडा दिसला खाली ठेवलेला. आणि इथे आम्ही मोकळं असल्यामुळे आम्ही कपडे भांडी सगळे बाहेर घासतो, कपडे बाहेर धुवत असतो. आणि मग तिथेच साबण आपलं निरमा ते असलेलं ठेवलेलं असतं. आणि मग ते थोडी निरम्यात आणि साबणात थोडी तोंड घालतात का? ते त्यांना उंदरं सरडे ते मारून खायची सवय असते. कुठं निर्माण तोंडात तिथं हे घालतात का? काय बी कमेंट करतात जसं काही मला काहीच माहिती नाही आहे असं. आणि आपण सांभाळतो तसं कोणी सांभाळत नाही. हा डोंगरा तुम्ही बघितलात ना, मी गोष्टी काय असतात ना ते पब्लिकमध्ये सांगत नाही आहे, दाखवत नाही. हा डोंगरावर एवढे लहान लहान कुत्र्याचे पिल्ले आणि कणी एवढे लहान लहान सगळं कणी मांजराची पिल्ले आणून सोडलेले असतात. आणि कणी मी सांभाळत असते, मी खायला प्यायला देत असते. आणि जिथं चांगलं घर आहे तिथं मी कणी त्याला कणी देत असते. आणि एवढेच आता हे पण माझ्या घरात एवढे आहेत म्हणून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती. की असं नाही की मी ह्यांना त्रास देते, ह्यांना सांभाळत नाही, ह्याला खायला प्यायला नाही आहे का ह्यांना. आणि कोंडून ठेवणं चांगली गोष्ट नाही आहे ह्यांच्यासाठी. ह्यांना जेवढं मोकळं आहे ना तेवढं चांगलं आहे ह्यांच्या तब्येतीसाठी. मी असं कोंडून ठेवत नाही आहे घरात. आपल्याला स्वतःला कोंडून ठेवलं तर कसं वाटेल सांगा बरं तुम्ही. घरात ठेवायचं, बाहेर नाही सोडायचं. हे घरात राहायचे आहेत का? घरीच राहणार थोडी हे दिवसभर. ह्यांना उलट बाहेर फिरायची, शिकार करायची सवय असते ह्यांना. आणि इथे आमच्या इथं डांबरी रस्ता नाही आहे बघा, खरं सांगते. आम्ही असं वातावरणात राहतो ना जिथं, आणि आम्ही शेतकरी आहोत. आम्हाला सगळ्या गोष्टी आम्हाला कधी माहिती आहेत. आणि आम्हाला सगळ्या गोष्टी सूट पण होतात. आम्हाला काही आजार नाही आहे इथल्या मोकळ्या वातावरणामध्ये. आणि ह्यांना पण आत्तापर्यंत कोणता दवाखाना पण माहीत नाही. लालू तर एवढा मोठा आहे ना, आता लालूला 2-3 वर्ष होत आलेत माहिती आहे. आणि लालूला पण असं मोठ्या बंगल्याजवळ आणून सोडलं होतं ना, साधं त्या बंगल्यावाल्याने एक कब्बर दूध पाजलं नव्हतं लालूला. मी कामाला जाताना कणी लालूचा आवाज ऐकला होता. आणि काम करून मी परत येते वेळेस लालू अजून तिथंच ओरडत बसलेला होता. पण त्या बाईनं घेतलं नाही ना, खायला दिलं नाही. एवढं लहान पिल्लं होतं माहिती आहे लालू. तर त्या वक्ताला मी लालूला पण तेवढ्या लांबून घरात घेऊन आले होते. आणि एवढा मोठा लालू झाला आहे. तुम्ही पब्लिकमध्ये काय कमेंट करता ना त्याचा तर विचार करत जावा तुम्ही. माहिती आहे समोरच्या माणसाला पण वाईट वाटतं. आपण एवढं जीव लावतो, एवढं चांगलं सांभाळतो, तर बी समोरचा माणूस आपल्याला अशी कमेंट करतो म्हटलं त्या माणसाला वाईट वाटणार ना. तसं तुम्ही कमेंट करताय आणि तुम्ही किती सांभाळू शकताय सांगा बरं. तुम्ही सांभाळू शकताय का? यांचं घाण काढू शकताय का? तुम्ही नाही काढू शकत. तुम्ही कमेंट करायला पुढच्या माणसांना, समोरच्या माणसाला सांगायला खूप सोप्या गोष्टी असतात. मी रात्री कणी 2दा-3दा उठून ह्याला बाहेर सूला शिला सोडते, पण हे टोपल्यामध्ये मातीमध्ये सू करत नाही आहेत. बाहेर सोडावं लागतं. मग बाहेर सू करून थोडी वेळ खेळणार. आणि इथं असं खराब वातावरण असलं तर मी लाईट लावून एवढं रात्रीचं असं मी बाहेर लोकांचा विचार करत नाही की बाई रात्रीच्याला बाहेर काय करते असं म्हणतील की म्हणून. ह्यांच्यासाठी मी रात्री 12-1 वाजेपर्यंत बाहेर असते माहिती आहे का. खेळत असताना घरी लवकर येत नाहीत, बाहेर चांगलं खेळतात वातावरणात म्हणून. आणि एकेकदा जसं म्हणू तर कणी एकेकदा पिल्ल्याला घेऊन कुठं जात असते ना, तिच्या मागे मागे जाऊन मला घेऊन यावं लागतं. असं बघा किती लांब घेऊन गेली, असं सारखं मी ह्यांच्या मागे असते.